यांच्याकडे मंत्री महोदयांची मुलाखत ते घेतील. नमस्कार. लोकशाही मराठीच्या पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025 ला आपण सुरुवात केलेली आहे. अगदी काही क्षणांपूर्वी महाराष्ट्रातले जे सर्व प्रेक्षक असतील, पूर्णा आजींचे चाहते असतील, ज्योतिताईंचे चाहते असतील, त्यांच्याबद्दलही आपण काही आठवणी जाग्या करणार आहोतच, त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोतच. मात्र आज दिवसभरातल्या अनेक सत्रांपैकी पहिलं आणि अतिशय महत्त्वपूर्ण सत्र ज्याला आपण सुरुवात करतोय, आपल्यासोबत आहेत मुरलीधर मोहोळजी, सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री. खूप खूप स्वागत. आपण विशेष उपस्थिती लावलीत आजच्या या कार्यक्रमाला. बरं, तुमचं व्हिजन हे फार क्लिअर असतं, कारण कोरोना काळामध्ये रस्त्यावरती उतरून प्रत्येक व्यक्तीबरोबर जाऊन तुम्ही केलेलं कार्य आणि त्यानंतर आज थेट मोठी जबाबदारी केंद्रानं आपल्यावरती दिलेली आहे. मला सहकार या दृष्टीनं विचारायचंच आहे. मात्र अगदी सुरुवातीला महत्वाचा प्रश्न की पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचे अनेक महत्वाचे दुवे आहेत, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र हा सगळ्या भारतभर ओळखला जातो. त्याची काही बलस्थानं आहेत. ती बलस्थानं तुमच्या नजरेतून काय आहेत मुरलीधरजी? मला सुरुवातीला तर लोकशाहीला मी धन्यवाद देईन की काही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आपण सन्मानित आज करताय. मी दुसऱ्यांदा याच वर्षात आपल्या कार्यक्रमाला येतोय. आणि शिवाय पश्चिम महाराष्ट्र हा विषय घेऊन आपण पश्चिम महाराष्ट्राचा विकास, भविष्यातली त्याची दिशा, एकूणच या सगळ्या विषयावरती आज दिवसभरामध्ये या वेगवेगळ्या सत्रामध्ये आपण त्याची चर्चा घडवून आणणार आहोत. मला असं वाटतं मी आज केंद्रामध्ये देशाचा एक मंत्री म्हणून काम करत असलो, देशभरामध्ये प्रवास असला तरी सुद्धा मी येतो पश्चिम महाराष्ट्रातून, पुण्यातून येतो. त्यामुळे स्वाभाविकपणे माझं पुणे असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, एकूणच महाराष्ट्र असेल, या दृष्टीनं निश्चितपणे मला जे काम दिलंय, मला जी जबाबदारी दिली आहे, मला असं वाटतं मी त्या दृष्टिकोनातनं किंवा त्या नजरेतनं मी पाहिलं पाहिजे की मला जे काही काम दिलंय त्याच्यातनं मला पश्चिम महाराष्ट्रासाठी म्हणून काय करता येईल. एकूण सारासार सगळाच विचार करता पश्चिम महाराष्ट्रात तसा एक समृद्ध प्रदेश आहे, आपण विभाग म्हणूया. भौगोलिकदृष्ट्या 5 जिल्हे त्याच्यामध्ये येतात, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे. पण मला असं वाटतं की एक सहकाराच्या दृष्टिकोनातनं जेव्हा मी सहकार म्हणून जेव्हा काम करतोय आता, तर सहकार हा देशभरामधला जर एकूण सहकार आपण पाहिला तर त्याच्यात महाराष्ट्र हा सर्वात पुढे आहे. म्हणजे आज देशातल्या 8.8 लाख सहकारी सोसायट्यांमधल्या एकट्या महाराष्ट्रात 2 लाख सोसायट्या आहेत. बरोबर. आणि त्या महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्र हे प्रमुख केंद्र आहे सहकाराचं, असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण पाहिलं की वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये, त्या गावातल्या प्राथमिक जी क्रेडिट सोसायटी, त्याला पॅक्स म्हणतो आपण, तिथपासून ते साखर कारखान्यापर्यंत सहकार हा इतका मोठ्या प्रमाणामध्ये अगदी तळागाळात रुजला आहे. सर्वसामान्य माणसाच्या, शेतकऱ्याशी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सहकाराशिवाय त्याचं जीवनच नाही, अशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राचं सहकाराचं वर्णन आपल्याला करता येईल. मला असं वाटतं जेव्हा पश्चिम महाराष्ट्र म्हणून, सहकार म्हणून मी जेव्हा पाहतो की जसं समृद्ध सहकार आणि समृद्ध त्या माध्यमातून गावं, शेतकरी परिवार हे पश्चिम महाराष्ट्राचं आपल्याला आज मला असं वाटतं की इतर राज्यातल्या आणि देशातल्या तुलनेच्या मानानं खूप आपण चांगली परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये. पण जेव्हा तुमच्याकडे काम येतं आणि जेव्हा तुम्ही पुढचा विचार जेव्हा कराल, मला असं वाटतं की एकूणच देश म्हणून तुम्हाला विचार करावा लागणार आहे. त्यात महाराष्ट्रातून तुम्ही जाता म्हणून महाराष्ट्राचा विचार. तर मागच्या काही काळामध्ये जेव्हा खरं तर माननीय मोदीजींनी हा विचार केला की देशातल्या जवळपास 30 कोटी सदस्य आज सहकाराचे देशामध्ये. बरोबर. 30 कोटी संपूर्ण. आणि 30 कोटी जर सदस्य असतील याचा अर्थ असा येतो की आज या देशातल्या लोकसंख्येच्या कमीत कमी आज आपण 1/4 साधारणतः लोकसंख्या ही सदस्य म्हणून काम करते. बरोबर. परिवारांचा विचार केला तर तितकंच परिवार जर आपण पाहिलं तर लोकसंख्या खूप मोठी आहे. आणि म्हणून इथून मागच्या काळामध्ये देशाचं सरकार चालवत असताना सहकार हे केवळ कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत एक विभाग होता. बरोबर आहे. म्हणजे मोदीजींनी हा विचार केला की या देशातल्या सहकाराच्या माध्यमातून जर आम्हाला ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल, आज आम्ही 11व्या स्थानावरून 4थ्या स्थानावरती जागतिक अर्थव्यवस्थेवरती आलो, पण आम्हाला अजून पुढे जायचं असेल तर आम्हाला आमच्या खरं तर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं आणि म्हणून सहकाराला एक वेगळं स्थान
मिळावं, सहकाराच्या माध्यमातूनच ते शक्य आहे. म्हणून एक स्वतंत्र मंत्रालय सहकाराचं झालं आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित भाई म्हणाले बरोबर. झाले. अमित भाई शहांकडे आपण पाहताना पाहतो की या देशाचे गृहमंत्री, एक भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व म्हणून, पण गावातल्या सोसायटीपासून जिल्हा बँकेच्या अध्यक्षापर्यंत ज्यांचा खरं तर सहकारातनं प्रवास सुरू झाला ते अमित भाई शहा आहेत. आणि मला असं वाटतं की मग सहकाराचं काम जे सुरू झालं मागच्या 5 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सहकाराला ताकद देणं, सहकारातून समृद्धीकडे ही परिकल्पना खऱ्या अर्थानं साकार करण्यासाठी म्हणून मग अनेक विषय नव्यानं आले जे सहकाराला आज ताकद देतात. महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण मी देईल की जेव्हा आपण महाराष्ट्राचं बोलतोय, पश्चिम महाराष्ट्राचं बोलतोय, पश्चिम महाराष्ट्रात आज देशातले सर्वाधिक साखर कारखाने आहेत. हो. या साखर कारखान्यांना एनसीडीसीच्या माध्यमातून आर्थिक ताकद देणं, आर्थिक मदत उभी करणं, शेवटी हे सहकारी साखर कारखाने हे लोकांचे आहेत. याच्यात शेतकऱ्यांचा, थेट शेतकऱ्यांचा सहभाग आहे, त्याच्यावरती त्यांचं सगळं जीवन अवलंबून आहे. अशा वेळेला मागच्या 2-3 वर्षाचा जर आपण साधारणतः आलेख पाहिला तर एनसीडीसीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना 10,000 कोटी रुपयाची मदत ही केंद्र सरकारनं दिली. बरं. आज त्याच्यामुळे हे साखर कारखाने जिवंत राहिले, तोट्यात असलेले साखर कारखाने हे नफ्यात आले, आर्थिक स्थिती मजबूत झाली. शिवाय याचा विचार करताना गावातली आमची जी प्राथमिक आपण क्रेडिट सोसायटी म्हणतो, जी प्रत्येक गावातल्या प्रत्येक घराशी त्याचा रोजचा संबंध आहे, मग तिथनं बी बियाण्यासाठी कर्ज मिळणं, शेतीच्या अवजारांसाठी कर्ज मिळणं, पैसे ज्या ज्या शेतीच्या कामासाठी लागतात ती गावातली सोसायटी देते. ती जिल्हा बँकेकडनं पैसे घेते, जिल्हा बँक राज्य सरकारी बँके. आणि म्हणून या केवळ एका कामापुरतं गावातल्या सोसायटीला मर्यादित न ठेवता या सोसायटीला अनेक व्यवसाय आता आम्ही दिले. आता गावातली सोसायटी स्वतःचा पेट्रोल पंप चालू करू शकते. सीएससी सेंटर, आज सीएससी गावातल्या प्रत्येक सोसायटी सीएससी आहे. आज आम्ही जनऔषधालय, प्रधानमंत्री जनऔषधालय सोसायट्यांना आम्ही देतो. याच्या मागचा उद्देश आहे की गावातल्या सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्यामुळे सहकार मजबूत करणं, सक्षम करणं. तर पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात खरं तर हे खूप अगोदर आमच्या सहकार खूप समृद्ध आहे, पण या सगळ्या विषयातनं पश्चिम महाराष्ट्राला अधिक मदत कशी देता येईल, अधिक ताकद कशी देता येईल याचा विचार मी माझं खातं म्हणून, मी जेव्हा सहकाराचा आज देशाचा मंत्री म्हणून काम करतो, मला असं वाटतं मी स्वतः एका खेडेगावातून येतो, इथून 20 किलोमीटरवरती माझं गाव आहे. आजही माझ्या गावातल्या सोसायटीत माझ्या वडिलांचं सदस्य म्हणून त्यांचं नाव आहे. बरं. सोसायटीत. त्यामुळे मी एक शेतकऱ्याच्या घरातून आलेला मुलगा, त्यामुळे मला शेती, शेतकरी, माझा पश्चिम महाराष्ट्र याचं बऱ्यापैकी माहिती आहे, ज्ञान आहे. मला असं वाटतं म्हणून कदाचित मला काम दिलं असावं माझ्या पक्षानं. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र किंबहुना देशात, आता हा मी म्हणालो तसं बघा, हा थोडा व्यापक विचार आपण थोडासा करूया. महाराष्ट्रात सहकार्य, गुजरातमध्ये सहकार्य, कर्नाटकमध्ये सगळं, पण देशाच्या सर्व राज्यांमध्ये हा सहकार पोहोचावा, सर्व समान गावातल्या खेड्यातल्या सहकाराच्या विषयामध्ये तिथे समृद्धी यावी. शहराच्या विषयात आपण सहकारी बँका आहेत, पतसंस्था आहेत, मल्टीस्टेट सोसायटीज आहेत, याला कसं आपल्याला ताकद देता येईल हा सगळा विचार सहकारातून होतोय. आणि म्हणून मी जरी देशभर काम करत असतो, माझ्या महाराष्ट्राला, पश्चिम महाराष्ट्राला मला याच्यातनं अधिक काय देता येईल, पुढच्या काळातनं हा सहकार अजून समृद्ध कसा येईल याचा विचार मी निश्चितपणे. थोडं लांबलं, पण मला असं वाटतं तुमचा प्रश्नच असा आला की मला ते थोडंसं सविस्तर सांगणं गरजेचं होतं. आणि आज संवादच तो आहे की सहकार क्षेत्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, हा संपूर्ण दिल्लीतून महाराष्ट्र कसा दिसतो हा माझा खरं तर आपल्यासाठी पुढचा प्रश्न आहे. एक शेतकऱ्याचा लेकरू थेट मंत्री महोदय होतात. मंत्री महोदय झाल्यानंतर सहकार क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अशा प्रकारचं खातं जे यापूर्वी नव्हतं ते मंत्रालय सुरू करण्यात आलं आणि त्याचं प्रेझेंटेशन संपूर्ण देशवासियांसमोर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः दिल्याचं आपण पाहिलेलं होतं. मला सांगा, दिल्लीतून आपला सगळ्यांचा महाराष्ट्र कसा दिसतो? सहकार क्षेत्राबद्दल तर तुम्ही भरभरून बोललात, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेतला महाराष्ट्र दिल्लीतून बघा, महाराष्ट्राला एक असं नेतृत्व मिळालंय की ज्याच्या ध्यानी, मनी, स्वप्नात, त्याच्या संकल्पनेत हा विकसित महाराष्ट्राचा विचार ते करतात. बरं. त्यामुळे देवेंद्रजींच्या बाबतीत तर तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं की अनेक वर्षानंतर, बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री मिळाले की ज्यांना महाराष्ट्र पूर्ण माहिती आहे. मग तो ग्रामीण असेल, तो शहरी असेल, तो आधुनिक महाराष्ट्र कसा घडवायचा, त्याच्याबद्दलच्या संकल्पना काय, विचार काय, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत ते विचार करतात. त्यामुळे मला असं वाटतं की सक्षम नेतृत्व जे आहे त्याच्या हातामध्ये आज महाराष्ट्र आहे. आणि निश्चितपणे महाराष्ट्र हा सुद्धा अत्यंत वेगानं प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. बघा वाटचाल, बघा मागच्या काळातली 4 उदाहरणं जरी द्यायची म्हणली, कोस्टल रोड झाला, अटल सेतू सारखा एक अभिनव हा
एक प्रोजेक्ट आपण पाहतो, समृद्धी महामार्ग झाला, दुसऱ्या बाजूला गावातल्या छोट्या छोट्या शेतकऱ्याचा विचार करताना अनेक त्याच्यासाठीच्या योजना आल्या, आमच्या लाडकी बहीणसाठी, आमच्या महिला शक्तीला आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्यासाठीच्या योजना आल्या. म्हणजे शेवटच्या माणसाचा विचार समाजातल्या करत त्या या महाराष्ट्राचा एकूण आधुनिक दृष्ट्या एक विकास कसा होईल या दृष्टीनं एक सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला देवेंद्रजींच्या रूपाने मिळाले. तुम्ही म्हणाल देवेंद्रजींचं तर निश्चित, पण जेव्हा दिल्लीत तर महाराष्ट्र आपण पाहतो, खरं तर या महाराष्ट्रानं खूप काही देशाचा आज खरं तर आर्थिक राजधानी देशाची जी आहे मुंबई आहे ती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं महत्व काय असेल एकाच वाक्यात पूर्ण होऊ शकतं. पण तरी महाराष्ट्र हा सहकाराच्या दृष्टीनं समृद्ध आहे. हा इथला राजकीय संस्कृतीच्या दृष्टीनं महाराष्ट्राकडे वेगळ्या नजरेनं देशामध्ये पाहिलं जातं. जेव्हा मी पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तिथे जातो, जेव्हा मला असं वाटतं की पुणे आणि महाराष्ट्राबद्दलचे एक वेगळी आपुलकी किंवा एक वेगळं महत्व हे निश्चितपणे दिल्लीमध्ये मला जाणवतं. मला दिल्ली नवीन आहे, त्यामुळे मला आधी दिल्ली समजून घेऊ द्या, मग दिल्लीच्या नजरेत मी महाराष्ट्र समजून घेईन, मला असं वाटतं. पण एक मला याचा अभिमान आहे की मी या महाराष्ट्रातून जातो, त्याची एक मोठी संस्कृती, राजकीय संस्कृती असेल, एक नेतृत्वाचं एक मोठं मालिका दिल्लीमध्ये आपण पाहिलेली आहे. त्यामुळे त्या महाराष्ट्रातून मी येतो असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा निश्चितपणे माझ्याशी जो समोरची व्यक्ती असेल किंवा काय त्याचा दृष्टिकोन बदलतो. आता त्यामुळे माझी जबाबदारी पण वाढते. तुम्ही तसं पाहत असेल तर माझी जबाबदारी वाढते. त्यामुळे महाराष्ट्राचं एक वेगळं स्थान आहे. महाराष्ट्र एक चांगला प्रदेश आहे, एक प्रगतशील राज्य म्हणून आणि भविष्यात विकासाच्या दृष्टीने वेगानं वाटचाल करणारं एक राज्य म्हणून पंतप्रधान असतील, माननीय अमितभाई असतील, एकूणच राजकीय व्यवस्था म्हणून आज महाराष्ट्राचं स्थान खूप वेगळं आहे आणि चांगलं आहे. बरोबर आहे. आमचाही ऊर अभिमानानं भरून येतो. या ठिकाणी तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे. जर शेवटच्या क्रमांकावर बसलेले जे आपले विद्यार्थी मंडळी पाहाल तर या तरुणांच्या मनातला एक महत्वाचा प्रश्न की रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं. तुम्ही ज्यावेळेला प्रेझेंटेशन दिलेलं होतं त्यातला एक महत्वाचा मुद्दा मला आज अधोरेखित करावासा वाटतो की ज्यावेळेला तरुण मंडळी ही प्रशिक्षणाच्या दृष्टीनं आपलं क्षेत्र निवडताना दिसते, तसंच सहकार क्षेत्रामध्ये पुढल्या 5 वर्षांचं टार्गेट असेल ते म्हणजे 17 लाख प्रशिक्षित विद्यार्थी तयार करणं. त्या दृष्टीनं विशेष विद्यापीठ, त्याचे उपक्रम, त्याची महाराष्ट्रातल्या तरुणांना माहिती हवी. आज बघा देशातला सहकार शेवटी हा विश्वासार्हतेवरती चालतो. तुम्ही लोकांचा विश्वास किती संपादन करतात, तुमच्या कारभारामध्ये किती ट्रान्सपरन्सी आहे, पारदर्शकता आहे, त्याच्यावरती सहकार टिकतं. आणि आज नेमकं काही वेळेला आपण पाहतो की जिथे पारदर्शकता नाहीये, कारभारामध्ये चुका आहेत किंवा अनेक गोष्टी आपण पाहतो की मी सहकारात आहे, मग माझ्यानंतर माझा मुलगा होईल, माझा भाऊ होईल, माझी पत्नी होईल. हे जे आहे ना, आज सहकार क्षेत्र जर भविष्यामध्ये आम्हाला त्याच्यातनं जर आम्हाला देश घडवायचा आहे, आम्हाला आमची आर्थिक स्थिती, ग्रामीण आर्थिक स्थिती जर आम्हाला पुढच्या काळात अधिक सक्षम करायची असेल तर सहकारामध्ये प्रशिक्षित खरं तर आज मनुष्यबळ आलं पाहिजे. आज काय होतं, सहकारात नोकरी लागते, त्याला बँकेत नोकरी लागते. एखाद्या गावातली सोसायटी आहे, बँक्स म्हणतो, तिथला जो सचिव, ते अपेक्स बँकचा एमडी, ही सहकाराची आपण पाहतो की साधारणतः एक कामाची पद्धत आहे. आज होतं काय की सहकारात पहिली नोकरी मिळते मग त्याला प्रशिक्षण दिलं जातं, याचा काहीच उपयोग होत नाही आपण पाहिलं. त्यामुळे हा विचार माननीय मोदीजींनी केला, हा विचार अमित भाईंनी केला आणि देशातलं पहिलं सहकाराचं विद्यापीठ त्रिभुवनदास पटेल सहकार विश्वविद्यालयाची स्थापना झाली. बघा आज देशातला सहकार जर पाहिला तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही म्हणाला तसा या देशामध्ये गावातल्या सोसायटीपासून अपेक्स बँक याचा जर सगळा विचार केला, एकूण सहकारचा विचार केला तर आम्हाला कमीत कमी 17 लाख प्रशिक्षित आज तिथं मॅनपॉवर आम्हाला लागणार आहे. याचा विचार आम्ही कधीच केला नाही. मग पश्चिम महाराष्ट्रात पहिलं आम्हाला व्यामनिकॉमला आम्ही अफिलिएशन त्याचं आणलं. देशामधल्या कुठल्याही राज्यात, कुठल्याही शहरात आता या विद्यापीठाच्या अधिकृत आपल्याला कॉलेजेस, शाळा जे काय ते आम्हाला चालू करायला आता सुरुवात आमची झाली. याच्या मागचा उद्देशच हा आहे की प्रशिक्षित होऊन तुम्ही सहकारात जा. सहकारात गेलं प्रशिक्षण घेण्याची काय मजा नाही. मग काय होतं, हे आमचंच कुठलं ते एका परिवाराचं, एका कुटुंबाचं, एका पक्षाचं कुठंतरी सहकार, आणि म्हणून आम्ही मग ते आमच्याकडे वेगळ्या नजरेने आम्ही पाहतो आणि मग त्याच्यातनं संस्था चालत नाहीत, नागरिकांचं, शेतकऱ्यांचं भलं होत नाही. ह्या काही ठिकाणची उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला वास्तव हे लक्षात येतं. म्हणून हा विचार केला गेला. मला असं वाटतं याच्यातनं खूप चांगली प्रगती, एक प्रशिक्षित अशा पद्धतीचं मनुष्यबळ सहकारातलं या देशातल्या कानाकोपऱ्यातला सहकार वाढवण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मिळेल. बरं, पण हे झालं आपल्या शहरी विद्यार्थ्यांचं किंवा तरुणांचं ज्यांच्यासाठी हा रोजगार महत्वाचा आहे. आपल्या देशाची आपण संपूर्णपणे रचना पाहिली तर आपल्या देशातील किंवा आपला देश त्यातील सर्वाधिक जनता जी आहे ती ग्रामीण भागामध्ये राहते.
2027चा आणखी एक ध्येय जे आहे ते तुम्ही बोलून दाखवलेलं होतं आणि ते ध्येय असं होतं की आर्थिक दृष्ट्या सक्षम होत संपूर्ण जगभरामध्ये सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून 2027 पर्यंत जर आपण तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचणार असू तर ग्रामीण भागाचा यामध्ये सहभाग किती महत्वाचा आहे, ग्रामीण तरुणांचा सहभाग किती महत्वाचा आहे? मला वाटतं मगाशी थोडं या सगळ्या विषयात थोडंसं बोलणं माझं आलं असेल हो, की ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणूनच सहकार मंत्रालयाची स्वतंत्र निर्मिती झाली. आमचा ग्रामीण आपण म्हणतो सहकार पण तो सुरू कुठून होतो? तो गावातली सोसायटी. आज आमची गावातली सोसायटी मी म्हणाल तसं फक्त क्रॉप लोन्स देईल, शॉर्ट टर्म लोन्स देईल, गावातली सोसायटी अवजारांसाठी पैसे देईल, बी बियाण्यासाठी, इथपर्यंतच आमच्या सोसायटीचं काम मजबूत होतं, मर्यादित होतं. आता आम्ही त्याच्या कक्षा वाढवल्या. आज आम्ही गावातली सोसायटीच आर्थिकदृष्ट्या जर सक्षम झाली, पर्यायानं जसं मी म्हणाल तसं गावातल्या सोसायटीचं जर पेट्रोल पंप स्वतःचा सुरू झाला, गावातल्या सोसायटीचं जन औषधालय स्वतःचं सुरू झालं, गॅस एजन्सी, गावातल्या ग्रामपंचायतीची, जिल्हा परिषदेची वेगवेगळी कामं पॅक्सला मिळाली. त्यामुळे जर एखाद्या गावातली सोसायटी जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर त्या गावातला प्रत्येक शेतकरी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, त्याला जास्त निधी मिळेल, त्याला पैसे मिळतील, प्रत्येक परिवार शेतकरी त्याच्यातून समृद्ध होईल, ही त्याच्या मागची कल्पना होती. दुसरा एक विषय असा आला की सहकारातून सहकार. आपण पाहतो की जिल्हा सहकारी बँक हे एक प्रमुख केंद्र जिल्ह्याचं सहकाराचं. आज जिल्हा सहकारी बँकेच्या काही काही ठिकाणी आपण पाहतो की अवस्था चांगली नाही. पण मग जिल्हा सहकारी बँक सक्षम कशा कराव्यात? तर त्या जिल्ह्यातले सर्व जे सहकारी संस्थांमधले जे आर्थिक व्यवहार असतील, त्यांच्या सभासदांची खाती असतील, ही जिल्हा बँकेतच उघडली गेली पाहिजे, तिथले आर्थिक व्यवहार जिल्हा बँकेतच झाले पाहिजे. मग आमची जिल्हा बँक शक्तिशाली होईल, जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. हा आम्ही काही प्रायोगिक तत्वावरती जेव्हा आम्ही गुजरातमधल्या काही जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग केला, आमूलाग्र बदल झाला. हजारो कोटींच्या ठेवी बँकांमध्ये वाढल्या. तोच विचार आता आम्ही देशभरामध्ये करतोय. आज सहकारातनं तुम्ही पाहिलं की एक 3 मल्टीस्टेट मोठ्या सोसायटीज आम्ही देशभरासाठी निर्माण केल्या. एक BBSSL नावाची संस्था आम्ही आणली की ज्यामध्ये आमची खरं तर पारंपरिक आणि जी खऱ्या अर्थानं जी जुनी आमची जी बियाणं आहेत आज कुठं लुप्त होताना पाहतोय आम्ही, आणि त्याच्यामध्ये त्याचा कुठे प्रचार प्रसार होताना दिसत नाही. म्हणून मल्टीस्टेट म्हणजे देश पातळीवरती अशी एक संस्था आम्ही उभी केली, ज्याच्यातनं आता प्रत्येक गावातल्या सोसायटीला सुद्धा आम्ही त्याच्यातनं सभासद करून घेतोय. त्याच्यामधनं त्याला प्रशिक्षण दिलं जाईल, त्याला मार्गदर्शन केलं जाईल आणि चांगली बी बियाणं आपल्याला त्याला पुरवठा करता येईल. दुसरी NCOL नावाची आम्ही एक मल्टीस्टेट सोसायटी तयार केली. आज आपण पाहतो की याच्यामध्ये ऑर्गॅनिकच्या विषयामध्ये आज देशभरामध्ये खरं तर जागृतीची आवश्यकता आहे. त्यामुळे एक NCOLच्या माध्यमातून नॅशनल आम्ही कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक लिमिटेड ही जी काही आम्ही एक संस्था तयार केली, त्याच्यामधनं सुद्धा आम्ही अनेक देशातल्या संस्था ज्या आहेत सोसायटी त्यांना सभासद करतोय, त्यांना त्याच्याविषयीचं मार्गदर्शन करणं. दुसरी NCL आमच्या शेतकऱ्याचा जो काही तो उत्पादित केलेला त्यांनी माल असेल, त्यांनी धान्य असेल, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर आम्हाला त्याला न्यायचं असेल तर त्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे. म्हणून आम्ही NCL म्हणजे एक्सपोर्टसाठी सुद्धा शेतीमालाला आणि याच्यासाठी सुद्धा एक संस्था आहे. त्यामुळे असे अनेक मी तुम्हाला सांगायला लागलो तर खूप वेळ, तुम्हालाही कमी आहे मलाही कमी आहे. तर अशा अनेक प्रयोग आम्ही सहकारामधनं या देशातला सहकार गावापासून ते अगदी शहरापर्यंतचा आज आम्हाला तो सक्षम करायचा, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काम करतोय. आमच्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स बघा, त्यांच्या आज कामाच्या पद्धती आपण जर कामाची त्यांची जर पद्धत पाहिली तर त्यांना खूप मर्यादित स्कोप आहे कामाला. मग यांचं ऐकायला कोणीच नाही. जसे आमच्या जिल्हा बँक आहे, राज्य सहकारी बँक नाबार्डच्या माध्यमातून चालतील, त्यांना वेळोवेळी मदत केली जाते. तर देशातल्या ह्या ज्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहेत यांना मदत करण्यासाठी एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आम्ही सुरू केलं. आज त्या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्यांना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांना मदत असेल, आर्थिकदृष्ट्या बँकांना मदत असेल, मर्जरचे विषय असतील, अशा अनेक विषयामध्ये आज आम्ही बँकांच्या विषयात सुद्धा काम करतो. त्यामुळे साखर कारखाने असतील, सूतगिरणी असतील, गावातली सोसायटी असतील, ते बँका असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज देशामध्ये आपण खूप समान पद्धतीने एक विकास कसा होईल याच्यावरती आम्ही आज खूप काम करतो. बरोबर आहे. पॅक्सचा मगाशी तुम्ही उल्लेख केला. 26 मार्चला तुम्ही स्वतः विधेयक त्या ठिकाणी सादर केलं. आता 6 ते 7 महिन्यांचा कालावधी त्याला झालेला आहे आणि सहकार क्षेत्राच्या मंत्रालयाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 5 वर्ष. मग त्या संपूर्ण कार्यकाळामध्ये काय काय बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले? किती प्रगतीचा वेग हा वेगवान दिसतोय? बघा, मी म्हणाल तसं की 2014 पूर्वी तर या देशामध्ये बिगर भारतीय जनता पार्टीची सरकार होती. मी तेव्हा सांगितलं की केवळ एका कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत सहकाराचा एक छोटासा विभाग होता. पण सहकाराचं महत्व ओळखून त्याचं एक मंत्रालयाची निर्मिती झाल्यानंतर खूप
या देशामधले खूप आमूलाग्र बदल आपल्याला पाहिले. मी आता जे सांगितलं हा त्यातलाच एक भाग आहे. छोट्या छोट्या गोष्टीचा त्याच्यामध्ये विचार केला गेला. एक सहकाराचं धोरणच कधी बदललं गेलं नाही, पॉलिसीच कधी बदलली गेली नाही आहे त्याच्यावरती खूप दिवस. आज माननीय अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली मोदीजींच्या नेतृत्वात देशाचं सहकारचं धोरण आम्ही तयार केलं नव्हे. त्याच्यामध्ये या देशातल्या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मोठ्या मंडळींचा समावेश केला. त्याच्यावरती जवळपास 2 वर्ष काम चाललं आणि या देशातला सहकार पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं अधिक आपल्याला चांगल्या त्या पद्धतीनं देशाचा विकास कसा करता येईल याच्यासाठी सहकाराचं राष्ट्रीय धोरण आणलं. आता आम्ही प्रत्येक राज्यांना सांगितलंय की तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणच्या सहकार मंत्र्यांना आमच्याकडनं त्या पद्धतीच्या सूचना केल्यात की आता तुम्ही तुमच्या राज्याचं सहकार धोरण बदला. हे जुनं सहकार धोरणांनी आता काही होणार नाही, आपल्याला काळानुसार बदलायला लागेल, आपल्याला बदल हवाय. तर आपल्याला मुळात तुमची पॉलिसी बदलली पाहिजे आणि म्हणून मुळात पॉलिसी बदलली. त्या पॉलिसीच्या माध्यमातून आज देशभरामध्ये अनेक वेगवेगळे आयाम निर्माण केले गेले. त्याच्यातनं सहकार हे पुढच्या काळात तुम्हाला अधिक सक्षम झालेलं दिसेल. बरोबर. एक शेवटचा प्रश्न विचारतोय आता की कुस्तीचा आखाडा तुमच्यासाठी नवीन नाहीये, राजकीय आखाडा देखील पार केलेला आहे. पुढच्या काळातला आणखी एक आखाडा जो आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे राज्य ऑलिम्पिक कुस्ती संघटनेच्या लढाईमध्ये, असोसिएशनच्या. तर या लढाईमध्ये तुम्ही दंड थोपटताना दिसणार आहात का आणि कसा असेल हा सामना? नाही बघा, मी स्वतः खेळाडू, मी राष्ट्रीय खेळाडू, मी स्वतः कुस्ती खेळलेलो आहे. त्यामुळे मी आज एका राज्याच्या संघटनेचा पदाधिकारी पण आहे. गेले काही दिवस अनेक संघटना, अनेक खेळाडू आम्ही सगळे एकत्र काही ना काही विषयावरती काम करतो. तेव्हा ही राज्य ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक पुढच्या काही काळामध्ये, दिवसामध्ये होतीये. तर सगळ्यांनी इच्छा व्यक्त करून दाखवली की आपणही त्याच्यामध्ये काम करतो, खेळाडू आहे, खेळाचं कळतं, खेळाच्या विषयाची एक आत्मीयता आहे किंवा त्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे हा एक भाव असतो मनामध्ये. आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा आपण काम करायचं का असं जेव्हा सगळ्यांनी मिळून ठरवलं तेव्हा आता काल तर फॉर्म भरलेत आम्ही सगळ्यांनी, आता बघूया काय होतंय ते. निश्चितच त्या लढाईकडे आमचंही लक्ष असेल आणि निकालाकडे देखील असेल. पश्चिम महाराष्ट्राच्या विषयात मला असं वाटतं की थोडं ज्यावेळेला तुम्ही सहकार म्हणता त्यावेळेला माझ्याकडे दुसरी एक जबाबदारी सिव्हिल एव्हिएशनची. निश्चितच. तर मला तुम्हाला संपवायच्या आधी 2 मिनिटं माझ्या पश्चिम महाराष्ट्रासाठीचं 2-3 जे प्रमुख मागच्या काळामधली काही कामं जी झाली ती मला असं वाटतं तुमच्या वेळेच्या याच्यामध्ये मी ती थोडीशी मांडीन. की पश्चिम महाराष्ट्रात खरं तर आपण पाहतो मागाशी मला तसं की आमचा हा सहकाराच्या माध्यमात एक समृद्ध प्रदेश आहे. त्यामुळे आमचा शेतीमाल असेल, आमचा उद्योग असेल, व्यवसाय असेल, यासाठी या पश्चिम महाराष्ट्रातलं एक हवाई वाहतुकीच्या माध्यमातून एक सुद्धा एक नेटवर्क उभं करणं, ते वाढवणं ही सुद्धा एक जबाबदारी आमच्या सगळ्यांवरती होती. त्यामुळे आता पुरंदरचं विमानतळ जे आहे त्याचे भूसंपादन सुरू झाले. पुढच्या काळात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मोठं विमानतळ पुरंदरला होतं. माननीय देवेंजींचं ते स्वप्न आहे, ते त्याच्यासाठी कामाला लागलेत. सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे, सोलापूर ते हैदराबाद विमानसेवा सुरू झाली आहे, नव्यानं सुरू झाली. आज या पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो की पुण्याच्या विमानतळाचं सुद्धा आता एक्सपेन्शन आम्ही करतोय. पुण्यातून पुढच्या काही काळामध्ये तुम्ही युरोपमध्ये सुद्धा तुम्ही सगळे मंडळी इथून प्रवास करू शकाल. व्हाईट बॉडी एअरक्राफ्ट असतील, रनवे एक्सपेन्शनच्या माध्यमातून नवीन टर्मिनल ऑपरेशनमध्ये आलं. आम्ही आता सांगलीच्या विमानतळाचा विचार करतोय, त्यासाठी काम करतोय. कराडमध्ये एक छोटीशी धावपट्टी आहे, ती पुढच्या काळात कशी वाढवता येईल याचा विचार करतो. सोलापूर झालं, कोल्हापूर सारखं एक महत्वाचं शहर आहे, तिथल्या विमानतळाचा विस्तार, तिथल्या रनवेचा विस्तार, त्याच्यामध्ये सुद्धा आता काम चालू आहे. त्यामुळे या दृष्टीनं नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन झालं, पुढच्या एक 40-45 दिवसामध्ये ते प्रत्यक्षात कार्यान्वित होईल. त्यामुळे एकूण पश्चिम महाराष्ट्र म्हणून नवी मुंबईचं विमानतळ असेल, पुण्याचं नवीन होणारं विमानतळ असेल, पुण्याच्या विमानतळाचा आत्ताच्या विमानतळाचा विस्तार असेल, सांगलीमध्ये नवीन विमानतळाचा निर्मितीचा विचार असेल, सोलापूरमधनं विमानसेवा सुरू झाली. अशा पश्चिम महाराष्ट्राच्या ज्या ज्या संधी म्हणून आम्हाला दिसत आहेत की ज्या माध्यमातून व्यापार वाढेल, उद्योग वाढेल, शेती व्यवसाय वाढेल, त्यासाठी सिव्हिल एव्हिएशनच्या माध्यमातून सुद्धा जे काम दिलं त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विचार करणार, कारण मी इथून जातो तो विचार निश्चितपणे माझ्या मनात आणि मी त्याच्यामध्ये जितकं प्रामाणिकपणे काम करता येईल ते करतोय. आणि तुम्ही केलेल्या प्रामाणिक कामाचा जो रिझल्ट आहे महाराष्ट्र आणि देशही पाहतोय. मात्र इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही सहकार क्षेत्र असेल, तुमच्यावरती केंद्राकडून दिलेल्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या असतील, महाराष्ट्र असेल, देश आम्हाला पाहायला दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि तुमचं विजन आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांशी तुम्ही शेअर केलं, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद मंत्री महोदयजी, कारण आम्हाला मान्य आहे आज मुख्यमंत्री सुद्धा पुण्यात आहेत आणि ते असताना तुम्ही आम्हाला इतका वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.